सर्वात पहिले सांगा, आवाज क्लिअर येत आहे? तुमच्यापर्यंत आवाज माझा आता क्लिअर येत आहे? लवकरात लवकर कमेंट करून मला सांगा, की जेणेकरून मग मला आवाजावर थोडं काम करता येईल. प्लीज साऊंड चेक करा एकदा, की जेणेकरून मला ते तुम्हाला डिस्क्राईब करताना सांगताना सोपं जाईल. स्क्रीन दिसत आहे क्लिअर? आणि आवाज? चला, तर आजपासून आपण या युनिटचे न्यूमेरिकल डिस्कस करू. लक्षात आलं का? आतापर्यंत आपण काय केलं, की मॅथमॅटिकल जो फिजिक्स आहे यामधला आपण कोणता पार्ट स्टार्ट केला होता, तर व्हेक्टर अनालिसिस. करेक्ट. आणि व्हेक्टर अनालिसिसचे जे आपले क्वेश्चन्स आहेत त्यावर आपण डिस्कस केलं नाही. आतापर्यंत आपण काय स्टडी केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला कोणकोणते कन्सेप्ट यूज करायचे आहेत. लक्षात आलं का? आणि आज आपण काय करणार आहे, त्यावर बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत त्याला डिस्कस करू. लक्षात आलं का? ठीक आहे. तर कोणकोणते टॉपिक डिस्कस केले होते, तर आपण त्यामध्ये डिस्कस केलं टाइप्स ऑफ वेक्टर्स, त्यानंतर डिस्कस केलं होतं आपण युनिट वेक्टर, त्यानंतर डिस्कस केलं होतं आपण ऍडिशन ऑफ वेक्टर्स, त्यानंतर डिस्कस केलं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. बरोबर आहे. ऍडिशन मध्ये दोन लॉज आहेत. कोणकोणते? पहिला जो लॉ सांगितला होता तो होता ट्रायंगल लॉ, आणि दुसरा जो लॉ होता तो कोणता होता, तर तो होता आपल्यासाठी पॅरलेलोग्राम लॉ. क्लिअर. तसंच आपण डिस्कस केलं होतं कशाच्या बाबतीत, तर स्केलर आणि वेक्टर मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होत असते, त्याला आपण डॉट प्रोडक्ट म्हणतो. आणि वेक्टर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होत असते, तर ज्याला आपण वेक्टर प्रोडक्ट असं म्हणत असतो. लक्षात आलं का? ज्याला क्रॉस प्रोडक्ट सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे. चल, तर त्यावर आपण काही क्वेश्चन आज डिस्कस करूया. क्लिअर? ठीक. सो लेट्स स्टार्ट. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय क्वेश्चन आहे, इफ युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज u इज इक्वल्स टू 0.4i प्लस 0.7j प्लस ck, देन द व्हॅल्यू ऑफ c इज. एक वेक्टर आपल्याला दिलेला आहे आणि तुम्हाला म्हटलं आहे की सी ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. लक्षात आलं का? आता हा क्वेश्चन पाहिल्यानंतर मला हा क्वेश्चन किती वेळा सॉल्व्ह झाला पाहिजे हे पहिले समजलं पाहिजे. किती वेळ आपण या क्वेश्चनसाठी दिला पाहिजे. लक्षात आलं का? कारण जिथपर्यंत आपण आपलं टाइम मॅनेजमेंट करणार नाही तोपर्यंत आपण या क्वेश्चनला प्रॉपरली अटेम्प्ट करू शकणार नाही. लक्षात आलं का? ठीक आहे. चल पहा, आपण स्टॉपवॉच सुद्धा यूज करू आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी किती वेळ लागते ते पण चेक करू. आता पहा काय होणार आहे, मी तुम्हाला समजावून पण सांगणार आहे आणि सोबत याला आपण सॉल्व्ह पण करणार आहे. त्या हिशोबाने टाइम लागेल. बरोबर. पण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तर तुमचा जो टाइम आहे हा नियर अबाउट 30 सेकंड असला पाहिजे. असं नाही की प्रत्येक क्वेश्चनला 30 सेकंड लागेल. काही क्वेश्चनला तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो, काही क्वेश्चनला कमी वेळ लागू शकतो. पण आपलं मेन जे टार्गेट राहील हे राहील की किती कमी वेळात आपण त्या क्वेश्चनला काय करू शकतो, अटेम्प्ट करू शकतो. ओके, स्टार्ट करायचं. पहा पुन्हा एकदा क्वेश्चन वाचू. काय म्हणते, इफ यू, तर आपण इथून स्टार्ट करू क्वेश्चन वाचण्यापासून तर त्याला सॉल्व्ह करण्यापर्यंत. ठीक आहे. तर जेणेकरून आपण चेक करू की ऍक्च्युअल मध्ये पेपरमध्ये आपल्याला किती वेळ लागू शकतो हाच क्वेश्चन अटेम्प्ट करता येईल. ठीक आहे. चला टाइम स्टार्ट करायचा. काय म्हणते, इफ युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज u बार इज इक्वल टू 0.4i प्लस 0.7j प्लस ck, देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ c. क्लिअर. मग आता मला युनिट वेक्टर म्हटल्यात, मी सगळ्यात पहिले काय फाइंड करेल, तर मी पहिले फाइंड करेल युनिट वेक्टर. लक्षात आलं का? ठीक आहे. टाइम वरती चालू आहे.
क्लिअर. तर युनिट वेक्टर फाइंड करताना काय फॉर्म्युला असते, तर फॉर्म्युला असते, शब्द इथे दिलेला आहे युनिट वेक्टर, म्हणून आपण युनिट वेक्टरचा डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. बरोबर आहे. तर यू इज इक्वल्स टू काय मिळेल मला, 0.4 चा स्क्वेअर प्लस 0.7 चा स्क्वेअर प्लस सी चा स्क्वेअर. लक्षात आलं का. आपण काय केलेलं आहे, जे त्याचे कोइफिशियंट्स आहेत त्याला यूज केलं. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. चला करूया सॉल्व्ह. काय येईल आन्सर, याला सॉल्व्ह करा पटकन. तर 0.4 चा स्क्वेअर किती होईल, 0.16 प्लस याचा स्क्वेअर 0.49 प्लस सी स्क्वेअर. पहा काय म्हटलेलं आहे, कोणता वेक्टर आहे, युनिट वेक्टर आहे. युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड किती असते, 1 असते. आन्सर किती येईल इथे, 1 येईल. क्लिअर. चला आता याला सॉल्व्ह करूया. काय मिळेल, तर 0.16 प्लस 0.49 किती येईल आन्सर, सॉल्व्ह करा. 6 प्लस 9 दॅट इज 65, दॅट इज 0.65 याचा आन्सर येईल. लक्षात आलं का. प्लस सी स्क्वेअर 1 ॲज इट इज. क्लिअर. हा आता मला याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करावं लागेल, हे स्क्वेअर रूट मध्ये आहे. बरोबर आहे. तर आपण काय करू, याचा स्क्वेअर करू. स्क्वेअर केला तर याचा 1 चा स्क्वेअर 1 आणि याचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, दॅट इज 0.65 प्लस सी स्क्वेअर. पहा मला सी स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे सी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण सर्वात पहिले काय करू, याला इकडल्या साईडला घेऊन येऊ. तर मला काय मिळेल, 1 मायनस 0.65 प्लस सॉरी प्लस नाही तर काय येणार, इथे येईल इज इक्वल्स टू सी स्क्वेअर. 1 मायनस 0.65 किती होतात, 0.35 इज इक्वल्स टू सी स्क्वेअर. करेक्ट. याचा स्क्वेअर रूट घेऊ तर सी इज इक्वल्स टू काय मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ 0.35. लक्षात आलं का. ऑप्शन मध्ये आहे, यस आहे. क्वेश्चन अटेम्प्ट किती वेळ लागला आहे, तर आपल्याला याला लागला आहे जवळपास 2 मिनिट. का, कारण की मी तुम्हाला याला एक्सप्लेन करून सांगितलं, क्वेश्चन समजून घेतला आणि मग त्याचा आन्सर काढला. जर आपल्याला हा क्वेश्चन समजला तर आपण इथून स्टार्ट करू. मला ही स्टेप लिहायची गरज नाही पडणार. बस मी काय पाहिजे, इथं व्हॅल्यू आहे, डायरेक्ट त्याचा स्क्वेअर करेल, डायरेक्ट स्क्वेअर करेल, सी स्क्वेअर घेईल. मला माहिती युनिट वेक्टरचं 1च आहे, तर ही स्टेप पण मी स्किप करेल, डायरेक्ट या स्टेपवर येईल. लक्षात आलं का. आणि इझिली माझं आन्सर येईल. लक्षात आलं का. तर तुम्हाला हे अशाच पद्धतीने काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात राहील. ठीक आहे. चला सेम क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 1 मिनिट देतो आहे. चला सॉल्व्ह करून पहा. हा क्वेश्चन याच्या अगोदर पण आपण डिस्कस केलेला होता. हा नेक्स्ट 2018चा क्वेश्चन आहे. चला टाइम स्टार्ट करतो आहे आता. 1 मिनिट टाइम देतो आहे. चला सॉल्व्ह करा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर याला सॉल्व्ह करू. ठीक आहे. काय म्हणते, युनिट वेक्टर रिप्रेझेंटेड ॲज 0.8 I प्लस BJ प्लस 0.4K.
ठीक आहे. हेन्स द व्हॅल्यू ऑफ बी मस्ट बी. क्वेश्चन सेम, बस फक्त आता बी ची व्हॅल्यू काढायची आहे. कसं सॉल्व्ह करायला लागेल, तर सगळ्यात पहिले आपण काय करू, याला रिप्रेझेंट करून देऊ. मी याला पी बारने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, कशाने रिप्रेझेंट करू आपण याला, तर पी बारने रिप्रेझेंट करू. दॅट इज पी बार इज इक्वल्स टू काही 0.8 आय प्लस बी जे प्लस 0.4 के. कशाची व्हॅल्यू काढायची आहे, बी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर त्याला मी काय करून ठेवतो, अंडरलाईन करून ठेवतो. अरे हा, मला बी ची व्हॅल्यू काढायची. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की युनिट वेक्टर आहे, याचा अर्थ काय, मॅग्निट्यूड फाइंड करायला लागेल आपल्याला. मॅग्निट्यूड ऑफ पी बार फाइंड करायला लागेल. काय असते मॅग्निट्यूड ऑफ पी बार, तर ते असते आपल्यासाठी 0.8 चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 0.4 चा स्क्वेअर. करेक्ट. त्यानंतर काय करावं लागेल, त्यानंतर आपण करणार आहे पी बार. मॅग्निट्यूड ऑफ पी बार काय म्हणते, युनिट वेक्टर आहे, तर याच्या जागी कोणती व्हॅल्यू येईल, 1 इज इक्वल्स टू. याला सॉल्व्ह करू, किती होईल, 0.8 चा स्क्वेअर दॅट इज 0.64 प्लस बी स्क्वेअर ऍज इट इज राहील जसाच्या तसा, प्लस याचा स्क्वेअर किती होईल, 0.16. ठीक आहे, 1 इज इक्वल्स टू. ठीक आहे, दोघांचे ऍडिशन करू, किती होते आहे 4 आणि येईल 8 प्लस बी. लक्षात आलं का, काय करायला लागते, त्यानंतर स्क्वेअर करायला लागते. स्क्वेअर केला काय मिळेल, 1 इज इक्वल्स टू 0.8 प्लस बी स्क्वेअर. इकडे प्लस मध्ये इकडे जाईल तर मायनस मध्ये काय मिळेल, 1 मायनस 0.8. हे माहिती आहे, इकडे प्लस मध्ये आहे, मला बी काढायचा आहे. जे व्हॅल्यू काढायचे आहे त्याच्यावर हात ठेवला, मग काय दिसते मला 0.8 साइन कोणतं दिसते, प्लसचं. दुसऱ्या साईडनं घेऊन गेलो तर ते जाईल मायनस मध्ये, इज इक्वल्स टू काय, बी स्क्वेअर. आता 1 मधून 0.8 मायनस करायचे आहे. लक्षात आलं का, किती आन्सर, 0.2 इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. लक्षात आलं का. ठीक आहे, तर काय मिळेल, दॅट इज बी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 0.2. आहे का त्यामध्ये, तर मग ओके, क्लिअर, करता येईल सॉल्व. चला, कोणाला अडचण आहे इथपर्यंत, कोणाला समजलं नाही त्यांनी कमेंट करा, की जेणेकरून मग मी तुम्हाला ते समजावून सांगू शकतो. आता याला सॉल्व्ह करताना एक, जसं आता आपण ना याची सिरीज बनवतो आहे, लक्षात आलं का. आणि आपण एक गोष्ट याच्यावर काम करू, ती म्हणजे कोणती, की तुम्ही याच्यानं प्रॉपर नोट्स बनवा. लक्षात आलं का, मी तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घेतो आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो आहे. आपल्याजवळ टोटल 49 न्यूमेरिकल्स आहे या टॉपिकवर. लक्षात आलं का, आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. लक्षात आलं का. आता जेव्हा तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करते, यासाठी तुम्ही स्पेशल बुक करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे त्यासाठी काही प्रयत्न करायचं काम पडणार नाही. लक्षात आलं का. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हे ऑफलाईन करायचे, तुम्ही ऑफलाईन सुद्धा हे क्लासेस करू शकता. लक्षात आलं. ठीक आहे, ऑनलाईन पेक्षा ते तुम्हाला थोडंसं जास्त सोयीस्कर राहील. ठीक. आता हे क्वेश्चन जेव्हा आपण अटेम्प्ट करतो, लक्षात आलं का, तर तुम्हाला याच्यातल्या बऱ्याचशा स्टेप स्किप करता आल्या पाहिजे. आणि हे कधी स्किप करता येईल, जेव्हा तुम्ही अशा टाईपचे काही क्वेश्चन सॉल्व्ह कराल. लक्षात आलं का. ठीक आहे, चला, तर ह्याच टाईपचा आणखी एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू, बट तो क्वेश्चन ह्या प्रिव्हियस इयरच्या ह्याच्यातला नाही आहे. आपण एक डायरेक्टच क्वेश्चन घेऊ. ठीक आहे, तुम्हाला हा सॉल्व्ह करून मला सांगायचा आहे. ठीक आहे, सेम अ युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज, याच्या जागी ना आपण एक व्हॅल्यू घेऊ दुसरी. ठीक आहे, बीस फाइंड करायला सांगून देऊ, चालेल. 0.3 आय कॅप प्लस 3, सॉरी पॉइंट मध्येच घेतो आहे, बी जे कॅप प्लस 0.3 के कॅप. चला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी. करा सॉल्व, सांगा काय आन्सर येते. सेम क्वेश्चन, काहीच चेंज नाही.
फक्त व्हॅल्यू चेंज केलेले आहे. ठीक आहे, आता थोडंसं आपली स्पीड वाढवत चला. किती वेळात आपला क्वेश्चन सॉल्व्ह होते ते चेक करा. ठीक आहे, आणि लगेच कमेंट करा. चला आन्सर कमेंट करा लवकर. मी आन्सर चेक करतो आहे. वेटिंग फॉर युअर आन्सर. लवकर लवकर. कसं सॉल्व्ह करावं लागेल? चला, एक आन्सर आलेला आहे 0.9. ठीक आहे, स्क्वेअर रूट येतो की स्क्वेअर रूट येत नाही? हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. फक्त व्हॅल्यूचा फरक आहे. चला दुसरा आन्सर आलं 0.8. चेक करा कुठे गडबड होत आहे. आणखी एक आन्सर आलेला आहे दॅट इज 0. स्क्वेअर रूट ऑफ 0.9. ठीक आहे, चला तर चेक करू आन्सर काय येते. तर नाव सॉल्व्ह करायचं आहे. आता गडबड कुठे झाली असेल ते चेक करू. सर्वात पहिले आपण जसं सॉल्व्ह करतो तसं दॅट इज पी बार दॅट इज पी बार इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट नाही, आपण डायरेक्ट सॉल्व्ह करतो. पी बार इज इक्वल्स टू 0.3 आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस 0.3 के कॅप असं आपण त्याला अरेंज केलं. बरोबर. दुसरं मॅग्निट्यूड फाइंड करू. दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ पी बार इज इक्वल्स टू 0.3 चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 0.3 स्क्वेअर. आता करायचा आहे आपल्याला इथे त्याचा स्क्वेअर. इथे आणि इथेच आपली गडबड होते. चला सांगा 0.3 चा पहिले मॅग्निट्यूड ऑफ पी बार युनिट वेक्टर आहे 1 राहणार आहे. बरोबर. स्क्वेअर किती येतो? किती येतो स्क्वेअर? याचा स्क्वेअर होतो दॅट इज 0.09. तुम्ही 0.9 लिहिलेला असेल मे बी. बरोबर. प्लस बी स्क्वेअर प्लस पुन्हा 0.09. याची ऍडिशन करू. किती होईल ऍडिशन? 0.09 प्लस 0.09 0.18 प्लस बी स्क्वेअर. क्लिअर? इट्स 1. लक्षात आलं? स्क्वेअर रूट कॅन्सल. काय मिळेल? 1 इज इक्वल्स टू 0.18 प्लस बी स्क्वेअर. इकडे जाईल काय होईल? 1 मायनस 0.18 इज इक्वल्स टू बी स्क्वेअर. 1 मायनस 18 किती होतं? दॅट इज 0.82. therefore b is equals to
स्क्वेअर रूट ऑफ 0. येत आहे लक्षात? काय सिली मिस्टेक होत आहे आपल्याकडनं? लक्षात येत आहे का? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा. लिहून घ्या ताबडतोब. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण सेकंड. चला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि मग थर्ड क्वेश्चन कडे म्हणजे फोर्थ क्वेश्चन कडे जाऊ. ठीक आहे. हा, अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट ऑफ ए बार इज इक्वल टू काय आहे? -2i प्लस 3j प्लस k अँड बी बार इज इक्वल टू i प्लस 2j प्लस मायनस 4k. तर आपल्याला काय दिलेलं आहे? युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू ची व्हॅल्यू दिली आहे आणि बी बार इज इक्वल टू ची व्हॅल्यू दिली आहे. चला तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सांगायचं आहे की याचा युनिट वेक्टर काय राहील. लक्षात आलं का? आपल्याला जो रिझल्टंट वेक्टर येईल त्याची व्हॅल्यू आपल्याला सांगायची आहे. क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा आहे. काय म्हणते? अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर ऑफ ए बार इज इक्वल टू 2i प्लस 3j प्लस 3k अँड बी बार इज इक्वल टू i प्लस 2j मायनस 4k. तर सगळ्यात पहिले आपण फाइंड करणार आहे रिझल्टंट. पहिले काय फाइंड करायचं आहे आपल्याला? रिझल्टंट. लक्षात आलं का? आता क्वेश्चन मध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहे आणि हा क्वेश्चन लेंदी आहे, थोडासा लांब आहे, पण जमून जाईल. ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला फाइंड करायला लावलेला आहे युनिट वेक्टर. काय फाइंड करायला लावलेला आहे? युनिट वेक्टर. तर युनिट वेक्टरचा काय फॉर्म्युला असेल आपल्यासाठी? दॅट इज आर कॅप इज इक्वल्स टू आर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ आर. लक्षात आलं का? ठीक. युनिट वेक्टर काढायचा. माझ्यावर फॉर्म्युला तयार आहे. काय फॉर्म्युला आहे? दॅट इज आर कॅप इज इक्वल्स टू आर बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर. बघ आता प्रश्न येतो की आर काय आहे? आर काय आपल्यासाठी? आर आहे आपल्यासाठी रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टरची व्हॅल्यू काय असते? तर रिझल्टंट वेक्टरची व्हॅल्यू असते आपल्यासाठी ए बार प्लस बी बार. काय व्हॅल्यू असते? रिझल्टंट वेक्टरची व्हॅल्यू आपल्यासाठी ए बार प्लस बी बार. लक्षात आलं का? चला ए बार प्लस बी बारची व्हॅल्यू फाइंड करा आणि तेच व्हॅल्यू मग आपण यूज करू. तर आपल्याला पहिले काय फाइंड करायचं आहे? ए बार प्लस बी बार फाइंड करायचं आहे. चला सॉल्व करा. काढा पटकन ए बार प्लस बी बार. कसा काढा लागेल सांगा लवकर. काय करणार आपण? आपण त्याची डायरेक्ट ऍडिशन करणार आहे. काय मिळेल? -2i प्लस 3j प्लस k प्लस काय i ब्रॅकेट मध्ये येऊन घेऊ चालेल. i प्लस 2j मायनस 4k. दोघांची ऍडिशन करा. आपल्याला काय मिळेल? रिझल्टंट वेक्टर मिळेल. आता आपण काय डायरेक्ट ऍडिशन केली? कारण की इथे आपल्याला अँगल वगैरे डिस्क्राईब केलेला नाही. लक्षात आलं का? तर काय आन्सर आहे त्याचं? चला चेक करा मग. -2 प्लस 1 -1 3 प्लस 5 सॉरी 3 प्लस 2 5 हाँ प्लस माइनस माइनस 4k माइनस 1k माइनस 3k.
तर हा झाला माझ्यासाठी रिझल्टंट वेक्टर. लक्षात आलं का? आता मला फाइंड करायचं आहे आर कॅप. आर कॅप फाइंड करायसाठी मला पहिले काय फाइंड करावं लागेल? मॅग्निट्यूड ऑफ आर बार फाइंड करावा लागेल. क्लिअर? काय मिळेल मग? मॅग्निट्यूड ऑफ आर बार इज इक्वल्स टू काय असते? तर इथले जे कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर करू. इथं काय येईल? -1चा स्क्वेअर प्लस 5चा स्क्वेअर बरोबर प्लस -3चा स्क्वेअर. काय येईल आन्सर? 1चा स्क्वेअर 1 प्लस 25 प्लस -3चा स्क्वेअर 9 बरोबर. काय ते आन्सर? दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ आर बार इज इक्वल्स टू, चेक करा किती होतात? 1 प्लस 25 26 प्लस 9 35. स्क्वेअर रूट ऑफ 35. तर मला आर बारची व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ आर बार भेटला आणि आर बार भेटला. मला काय काढायचं आहे? युनिट वेक्टर काढायचा आहे. काय मिळेल युनिट वेक्टर? त्याला सांगा आता. युनिट वेक्टर इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो म्हटलं होतं आपण? आर बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ. क्लिअर? आरची व्हॅल्यू किती आली होती आपली? -i प्लस 5j -3k डिवायडेड बाय किती राहील? आर मॅग्निट्यूड ऑफ आर बार किती आहे? अंडर रूट ऑफ आहे. यामध्ये सगळ्याच्या खाली अंडर रूट मध्ये 35 आहे. पण आपल्याला कोणता आन्सर लागेल? डी. का? कारण की आपण आपला आन्सर इथे टॅली करू. सेम आन्सर आलेला आहे. दॅट्स डी इज अवर फायनल आन्सर. लक्षात आलं? करता येईल सॉल्व? लक्षात आलं का? ठीक आहे, चला लिहून घ्या. तुम्ही कमेंट करू शकता मला की पीपीटी पाहिजे म्हणून या क्वेश्चन्सची. मी तुम्हाला या सर्व क्वेश्चनची पीपीटी प्रोव्हाइड करतो. लक्षात आलं का? तर आपलं ग्रुपवर एक म्हणजे आपलं चॅनल आहे व्हॉट्सअप. त्या व्हॉट्सअप चॅनलमध्ये तुम्हाला या सर्व याच्या पीपीटीज अवेलेबल मिळेल. म्हणजे तुम्ही त्याची कधीही प्रॅक्टिस करू शकता. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी कुठे बाहेर भटकण्याची गरज नाही. तुमच्याजवळ क्वेश्चन ऑलरेडी तयार राहील. लक्षात आलं? ठीक, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा. हा झालेला आहे. लिहून घ्या आणि सीईटी साठी स्पेशल तुम्ही बुक करून घ्या, जेणेकरून आपण या सर्व पार्टला कव्हर करू. ठीक आहे. आता याचा फायदा दोन्ही क्लासेसला होईल. 11th ला पण होईल, 12th ला पण होईल. आता 11th आणि 12th ला कसं होईल? तर आपण फास्ट सिलेबस कव्हर करतो आहे, बरोबर आहे. तर तुमची सीईटीची एक्झाम येईपर्यंत जे 12thचे जे स्टुडंट आहेत त्यांची सीईटीची एक्झाम येईपर्यंत आपला हे सर्व जे पार्ट्स आहेत किंवा हे जे सर्व टॉपिक आहे क्लिअर होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला फक्त त्यावर रिवाइज करायला लागेल, बरोबर. आणि त्यानंतर जो दुसरा महत्वाचा पार्ट आहे 11th आता होईल आणि त्यांना जास्त वेळ मिळेल प्रॅक्टिससाठी. लक्षात आलं का? तुम्हाला प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला हे जमणार नाही. वाटते तेवढं हे इझी नाही आहे. याच्यासाठी थोडंसं तुम्हाला एफर्ट्स घ्यावेच लागेल, तेव्हाच ते तुम्हाला जमेल. लक्षात आलं का? ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण सॉल्व्ह केला, क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह केला, क्वेश्चन नंबर थर्ड सॉल्व्ह केला. नाऊ क्वेश्चन नंबर 4. हा पण क्वेश्चन आपण याच्या अगोदर डिस्कस केलेला आहे. क्लिअर? चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा मला. याचा आन्सर माहित असेल तुम्हाला. 1/2 आन्सर येते. पण कसं सॉल्व्ह करत असतो आपण? कोणकोणत्या स्टेप फॉलो करतो आपण यामध्ये? सांगा लवकर लवकर. तर पहिले काय म्हटलेलं आहे क्वेश्चन पहा. इफ 3 वेक्टर्स हॅव इक्वल मॅग्निट्यूड. क्वेश्चनचं डिकोडिंग सगळ्यात महत्वाचं आहे. 3 वेक्टर्स आहेत ज्याचं मॅग्निट्यूड इक्वल आहे. लक्षात आलं का? हे सेंटेन्स आपल्यासाठी कामाचं आहे. ठीक आहे. 3 वेक्टर्स ए बी सी 3 वेक्टर्स आहेत आणि काय म्हटलेलं आहे की तीनही वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं आहे? सेम आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. देन द अँगल बिटवीन ए अँड सी इज अल्फा. तेव्हा ए आणि सी मधला जो अँगल आहे तो कितीचा आहे? अल्फाचा आहे. आता मला सांगा 3 वेक्टर आहेत. 3 वेक्टर पासून एखादा ट्रायंगल तयार होईल. लक्षात आलं का? 3 वेक्टर पासून काय झालेला आहे? एक ट्रायंगल तयार झालेला आहे. लक्षात आलं का? एक वेक्टर असेल ए बार, बरोबर. दुसरा एक वेक्टर आहे बी बार, बरोबर. तिसरा एक वेक्टर आहे सी.
असे 3 वेक्टर. मी हे तीनही वेक्टर एकमेकाला जोडतो आणि तयार करतो एक ट्रायंगल. लक्षात आलं का? ए बार, बी बार आणि हे सी बार, असा काहीतरी एखादा ट्रायंगल आपल्या जवळ तयार होतो. लक्षात आलं का? आता त्यांनी काय म्हटलंय, ह्या तीनही याचं मॅग्निट्यूड सेम आहे. त्यांनी डायरेक्शन वगैरे अँगल बद्दल नाही बोललेले आहेत, पण त्यांनी काय म्हटलंय, तिघांचंही मॅग्निट्यूड काय आहे? सेम आहे. जर तिघांचं मॅग्निट्यूड सेम आहे याचा अर्थ काय, की हा जो ट्रायंगल आहे हा माझ्यासाठी इक्विलॅटरल ट्रायंगल बनेल. हा माझ्यासाठी कोणता ट्रायंगल बनेल? इक्विलॅटरल ट्रायंगल बनेल. जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर यामधला प्रत्येक याच्यामधला जो अँगल आहे हा ठरलेला असतो. तो किती असतो? 60 डिग्री असतो. एका इन्फॉर्मेशन वरून पहा, या एका पॉइंट वरून आपण यामधला अँगल डिफाईन केलेला आहे. लक्षात आलं का? त्या क्वेश्चनला कोणी कशाही पद्धतीने सॉल्व्ह करू शकते. लक्षात आलं का? तर मी पहिल्या सेंटेन्सला काय केलं, पहिले डिकोड करून घेतलं, तर मला समजलं की अल्फाची व्हॅल्यू किती आहे माझ्यासाठी. अल्फाची व्हॅल्यू किती बनेल आपल्यासाठी? मग इथे लिहून ठेवू. तर अल्फा इज इक्वल्स टू बनला माझ्यासाठी 60. आता काय फाइंड करायचं आहे? आता मला फाइंड करायचं आहे बी बार, सॉरी काय, अँगल बीटा फाइंड करायचा आहे. लक्षात आलं? कोणता अँगल फाइंड करणार आहे आपण? आता बीटा अँगल फाइंड करणार आहे. आता बीटा अँगल फाइंड करण्यासाठी काय करायला लागते? ठीक आहे, अल्फा समजला, कुठून आणला आपण? अल्फाची व्हॅल्यू कशी काढली? तर त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्या इन्फॉर्मेशनला आपण युज केलं. त्यांनी काय म्हटलेलं आहे? मॅग्निट्यूड म्हटलेलं आहे. असं म्हटलं का वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी म्हटलं का सेम आहे म्हणून? नाही, त्यांनी म्हटलं आहे ए बार, सॉरी, मॅग्निट्यूड ऑफ ए बार, बी बार अँड सी बार आर सेम. म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे. मॅग्निट्यूड सेम आहे तर मॅग्निट्यूड कशात सेम असते? इक्विलॅटरल ट्रायंगलचं मॅग्निट्यूड काय असते? सेम असते. लक्षात राहील का? इक्विलॅटरल ट्रायंगलचं मॅग्निट्यूड काय असते? सेम असते. म्हणजेच काय, की तुमच्या जवळ जो ट्रायंगल राहील ए बी सी, लक्षात आलं का, यामध्ये प्रत्येक साइड सेम असणार आहे. प्रत्येक साइड सेम असेल तर प्रत्येक अँगल सुद्धा काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणून आपण सांगितलं की अल्फाची व्हॅल्यू किती असणार आहे? 60 असणार आहे. क्लिअर? आता पार्ट नंबर सेकंड कडे जाऊ. आता क्वेश्चनचा सेकंड पार्ट समजून घेऊ. आता मी जर ह्या गोष्टी जर मला माहित असेल, याच्यासाठी तुम्हाला थोडंसं जनरल अवेअरनेस सुद्धा पाहिजे, की क्वेश्चन समजल्यावर तुम्हाला ह्या कन्सेप्टला फटकन तुम्ही क्लिक करू शकले पाहिजे. तर ह्या तीच सेम आहे, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल बद्दल त्यांचं काहीतरी बोलणं असेल, हे आपल्याला क्लिक झालं पाहिजे, तेव्हा आपण क्वेश्चन प्रॉपरली अटेम्प्ट करू शकतो. आता दुसरं सेंटेन्स काय म्हणते? नंतर त्यांनी म्हटलंय ए बार बी बार प्लस सी बार इज इक्वल टू किती आहे? 0. मग लिहून घेऊ, ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू 0. पुन्हा म्हटलंय ए आणि सी मधला जो अँगल आहे तो कितीचा आहे? बीटाचा आहे. बरोबर आहे. तर मी काय करेल, पहिले ए आणि सी च्या बाबतीत एक इक्वेशन बनवून घे. तर मला इक्वेशन मिळेल, दॅट इज ए बार प्लस सी बार इज इक्वल टू मायनस बी बार. का? ए आणि सी च्या अँगल बद्दल बोललेले आहे. मी काय केलं, या दोन्ही टर्मचं ह्या दोघांमधून बी ला दुसऱ्या साईडने घेऊन गेलो तर ते मायनस साईन मध्ये मिळेल. तर मला असं एक इक्वेशन मिळालं. आता मला करायचं याला सॉल्व करता येईल. सॉल्व कसं सॉल्व करू? तर मी इथे यूज करेल मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला. कशाचा मॅग्निट्यूड काढायचा आहे? मला काढायचा ए आणि सीचं मॅग्निट्यूड फाइंड करायचं आहे. कसं सॉल्व करू मग? तर मी म्हणेल बी बार इज इक्वल टू, असं लिहून घेऊ पहिले, ए प्लस, ठीक आहे. आता याचं मॅग्निट्यूड कसं काढत असतो आपण? जर दोन मला काय दिलेले आहे, दोन वेक्टर दिलेले आहे आणि त्याची ऍडिशन करायची आहे. इव्हन त्याच्यामध्ये अँगल सुद्धा म्हटलेला आहे. लक्षात ठेवा, जर अँगल दिला नसतात मी डायरेक्ट ऍडिशन केली असते, पण त्यांनी कशाबद्दल म्हटलेलं आहे? अँगल बद्दल. म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायला लागेल आपल्याला मॅग्निट्यूड काढण्यासाठी? मॅग्निट्यूड म्हणजे रिझल्टंट फाइंड करण्यासाठी, दॅट इज ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ac कॉस बीटा. हा फॉर्म्युला आपण यूज करू. लक्षात आलं का? काय केलं आपण? मला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? मला व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर बी बारची. बरोबर आहे. म्हणजे आपण ते रिझल्टंट फाइंड करून घेऊ पहिले. इथून तुम्हाला बीटाची व्हॅल्यू काढायची आहे. काढता येईल का? कशी फाइंड करू आपण? तर मी पहिले या इक्वेशनला अशा पद्धतीनं लिहिलं. आता याला सॉल्व्ह करू. ए स्क्वेअरला जसंच ते तसंच ठेवू. लक्षात आलं का? प्लस काय आहे? सी स्क्वेअर. आता मला सांगा, ए इज इक्वल टू बी आहे, बी इज इक्वल टू सी आहे, तर आपण समजू शकतो का की ए इज इक्वल टू सी आहे म्हणून? आपण हे लहानपणी शिकलेलं आहे. म्हणजेच काय, तर सी च्या जागी मी काय पुट करू शकतो?
ए पुट करू शकतो, तुम्हाला काय मिळेल पुन्हा ए स्क्वेअर मिळेल प्लस 2. इथे पण ए आहे, इथं सी आहे. आता एच्या जागी मी सी लिहू शकतो, मग मी काय केलं, ह्या सीच्या जागी ए पुट करतो, काय मिळेल ए इंटू ए स्क्वेअर कॉस बीटा अशी मला व्हॅल्यू मिळते. हे काय काढताय आपण, मॅग्निट्यूड ऑफ सॉरी रिझल्टंट ऑफ बी. क्लिअर. आता याला सॉल्व्ह करू. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय मिळेल, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किती होते 2a स्क्वेअर प्लस इथं काय आहे 2a स्क्वेअर कॉस बीटा असं मला इक्वेशन मिळेल. क्लिअर. चला हा आता याला सॉल्व्ह करू आपण. पहिले काय करायला लागेल मला, एक मायनस बी आहे तर याचा आपण स्क्वेअर करून घेऊ. स्क्वेअर केल्यावर मला मिळेल बी स्क्वेअर इज इक्वल्स टू, बरोबर आहे, मायनस साइन जे आहे ते कॅन्सल होऊन जाईल. बी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळेल 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर कॉस बीटा असं मला आन्सर मिळेल. काय केलं आपण, पूर्ण याचा स्क्वेअर केला तर इथं बी स्क्वेअर होऊन जाईल, मायनस बी स्क्वेअरचा बी स्क्वेअर होणार आहे असं मला आन्सर मिळेल. आता आपण पहिले सांगितलं ए इज इक्वल्स टू काय आहे बी आहे, तर मी बीच्या जागी काय लिहू शकतो ए लिहू शकतो. तर काय मिळेल मला ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर कॉस बीटा असं मला आन्सर मिळेल. आता इथेही पण ए स्क्वेअर आहे, इथं पण ए स्क्वेअर, ए स्क्वेअरला कॉमन काढून घेऊ. काय मिळेल आता, तर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू, तर आपण काय केलं हां ए स्क्वेअरला कॉमन काढून घेऊ. तुम्ही ए स्क्वेअरलाही काढू शकता, तुम्ही 2a ला पण काढू शकता, काही फरक पडणार नाही. ट्वाइस एला काढायचं, ट्वाइस एला काढून घेऊ. दॅट इज 2a स्क्वेअर कॉमन काढला, इथं काय उरेल 1 प्लस कॉस बीटा असं मला आन्सर. लक्षात आलं का. ठीक आहे. आता काय करू आपण, इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे जाईल तर डिव्हिजनला जाईल, बरोबर आहे. आता डिव्हिजनला गेलं तर काय मिळेल मला, तर मला मिळेल दॅट इज ए स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस ए स्क्वेअर, बरोबर. आणि इकडे काय उरेल 1 प्लस कॉस बीटा. ए स्क्वेअर गेट कॅन्सल, बरोबर आहे. आता काय उरते आपल्याजवळ आन्सर येते 1/2 इज इक्वल्स टू 1 प्लस कॉस बीटा. क्लिअर. याला इकडल्या साईडनं घेऊन येऊ. लक्षात आलं का. 1 ला जर इकडल्या साईडनं आणलं तर काय मिळेल मला, दॅट इज 1/2 मायनस 1 किती होते -1/2. करेक्ट. काय मिळतात आपल्याला -1/2 इज इक्वल्स टू कॉस बीटा. मला बीटा काढायचा आहे, बरोबर आहे. तर कॉस, तर आपल्याला काय मिळेल कॉस इनवर्स ऑफ काय मिळेल कॉस इनवर्स ऑफ -1/2. किती असते याची व्हॅल्यू, कॉस इनवर्स ऑफ 1/2 किती असते 120. लक्षात राहील का. कॉस 1/2 किती असते -1/2 120. क्लिअर. जर कॉस 1/2 120 आहे याचा अर्थ बीटाची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 120 डिग्री. अल्फा किती आहे 60. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, अल्फा बाय बीटा काय येईल 60 डिवायडेड बाय 120. 0 0 कॅन्सल आणि दॅट इज आन्सर काय येते 1/. लक्षात आलं का. तर तुम्ही हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा मोठा क्वेश्चन आहे. लक्षात आलं का. किंवा असं म्हणू शकता की मी याच्यातल्या प्रत्येक स्टेप एक्सप्लेन केल्या म्हणून आपल्याला याच्यातल्या स्टेप स्किप करता आल्या पाहिजे. काय सांगितलं, आपल्याला काय करता आलं पाहिजे, यामधल्या बऱ्याचशा ज्या स्टेप्स आहेत त्या स्किप करता आल्या पाहिजे. लक्षात आलं का. ठीक आहे. आता याच्यामधल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. जर तुम्हाला हाच क्वेश्चन थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. अल्फा बाय बीटा विचारला, उद्या बीटा बाय अल्फा विचारेल. लक्षात आलं का. सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. चेक करून घ्या तुमचे आन्सर एकदा. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा.
डिलीट करून टाकतो. हा क्वेश्चन आतापर्यंत कधीच आला नाही, आपण त्या क्वेश्चनवर डिस्कस करू. ठीक आहे. क्वेश्चन जास्त जुना नाही, 2020चा क्वेश्चन आहे, 14 ऑक्टोबरला विचारला होता सेकंड शिफ्ट मध्ये. काय म्हणते, अँगल मेड बाय द व्हेक्टर बी. एक व्हेक्टर सांगितलेला आहे, कोणता? हा क्वेश्चन समजण्यासाठीच थोडासा वेळ लागेल. लक्षात आलं का? आता या क्वेश्चन मध्ये दिलं काहीच नाही आणि बस कॉलच्या व्हॅल्यू फाइंड करायला लावल्या. कशा फाइंड करणार? काही आयडिया लागेल ना. बरोबर आहे. काय म्हणते, एक व्हेक्टर दिलेला आहे बी बा. बरोबर आहे. काय आहे व्हॅल्यू? 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k. ठीक आहे. हा काय करते म्हणते, अँगल तयार बनवते. कोणासोबत? कोणासोबत अँगल बनवत आहे? वाय ऍक्सिस सोबत अँगल बनवत आहे. लक्षात आलं का? वाय ऍक्सिसचे कॉर्डिनेट दिले आहेत का? नाही दिलेले आहे. मग याला सॉल्व्ह कसं करायचं? वाय ऍक्सिस सोबत तो कोणताही जो पॉइंट आहे तो काय बनवेल? हा आपल्यासाठी एक्स ऍक्सिस असेल, एखादा इकडे वाय ऍक्सिस असेल, सॉरी इकडे झेड ऍक्सिस असेल आणि हा आपल्यासाठी वाय ऍक्सिस. लक्षात आलं का? आता हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट कोणत्या तरी एखाद्या लोकेशनला राहील आणि हा जो पॉइंट आहे, आता जसं मी कन्सिडर केलं की तो इथं कुठेतरी असा काहीतरी एक अँगल बनवेल आणि तुम्हाला हा अँगल किती आहे तो तुम्हाला डिफाईन करायचा आहे. कसं सॉल्व्ह करायचं? काही आयडिया यूज करा. कसं सॉल्व्ह करणार? मला अँगल काढायचा आहे, लावा काही आयडिया. तर अशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक पार्ट एक्सप्लेन केला आहे, दॅट इज वाय ऍक्सिस. लक्षात आलं का? आता वाय ऍक्सिस साठी काय लक्षात ठेवायचं? आपण सांगितलेलं आहे एक्स ऍक्सिसला डिनोट करतो कशाने? एक्स ऍक्सिसला कशाने डिनोट केल्या जात असते? आय नी. करेक्ट. वाय ऍक्सिसला डिनोट केल्या जात असते जे नी आणि झेड ऍक्सिसला डिनोट केल्या जात असते कशाने? शिकलो आहे आपण. बरोबर. हा, कोणता ऍक्सिस म्हटलाय त्यांनी? कोणता ऍक्सिस म्हटलाय? वाय ऍक्सिस. तर याच्यापैकी हा असेल आपल्यासाठी वाय ऍक्सिस. लक्षात आलं का? आणि हा वेक्टर या वाय ऍक्सिस सोबत कोणता अँगल फॉर्म करते ते आपल्याला काय करायचं आहे? डिफाईन करायचं आहे. तर यासाठी आपण आणखी एक पार्ट शिकलो होतो. कोणता? आपण पाहिलं होतं रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. कोणता पार्ट स्टडी केला होता आपण? तर रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. ठीक आहे. आता रिझॉल्युशन ऑफ वेक्टर काय म्हणते? जर माझ्याजवळ दोन वेक्टर असेल तर याच्यातल्या या वेक्टरला आपण दोन ऍक्सिस मध्ये काय करतो? स्प्लिट करतो. स्प्लिटिंग ऑफ वेक्टर इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. लक्षात आलं का? ठीक आहे. एक्स ऍक्सिस कोणासोबत अँगल बनवत आहे? वाय ऍक्सिस सोबत अँगल बनवत आहे. लक्षात आलं का? आपण सांगितलं होतं हॉरिझॉन्टल कंपोनंट साठी काय फॉर्म्युला असते आपल्याजवळ? एक्स इज इक्वल्स टू आर साइन थिटा. सॉरी, एक्स ऍक्सिस साठी काय फॉर्म्युला असते आपल्याजवळ? आर कॉस थिटा. लक्षात आलं का? मला काय विचारलं आहे? वाय ऍक्सिस सोबत कोणता अँगल फॉर्म करतो? क्वेश्चन समजणं इम्पॉर्टंट आहे. पहिले एवढा पार्ट समजला आहे का? काय विचारलाय त्यानं? अँगल किती बनते? कोणाचा? बी वेक्टरचा. हा माझ्यासाठी बी वेक्टर आहे. हा लक्षात आलं का? ह्या वेक्टरचा याच्यासोबत किती अँगल बनते तुम्हाला डिफाईन करायचा आहे. बरोबर. आपण हा अँगल डिफाईन करणार आहे. मग मला जर हा अँगल काढायचा आहे तर मला पहिले काय लागेल की हा असेल माझ्यासाठी वाय ऍक्सिस, त्याच्या व्हॅल्यूज लागेल. मग आपण एक फॉर्म्युला वापरला अँगलला डिफाईन करायसाठी. काय फॉर्म्युला असते? एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा. वेअर आर म्हणजे काय असते आपल्यासाठी? ही व्हॅल्यू असते. लक्षात राहील का? ठीक आहे. तर हा एक पार्ट लक्षात ठेवले. जर मी म्हटलं की ही आरची व्हॅल्यू आहे, मला आर व्हॅल्यू फाइंड करायला लागेल. आर म्हणजे होते रिझल्टंट. चला रिझल्टंट फाइंड करूया. ठीक आहे. आता रिझल्टंट कसा फाइंड करायला लागेल? रिझल्टंटची व्हॅल्यू कशी मिळेल? हा आपल्याजवळ वेक्टर आहे, कोणासोबत ऍड होणार आहे? वाय ऍक्सिस सोबत ऍड होणार आहे. चला वाय ऍक्सिस सोबत त्याला ऍड करा आणि आन्सर काय ते सांगा. मला रिझल्टंट काढून पाहिजे आहे या वेक्टरचा. लक्षात आलं का?
ठीक आहे, मग आपण यक्स ची व्हॅल्यू घेऊन घेऊ. ठीक आहे, यक्स मधलं पहा कोणासोबत डील करत आहे आपण डील करणार आहे फक्त आणि फक्त वाय ऍक्सिस सोबत. तर मला याच्याशी घेणं नाही, याच्याशी घेणं नाही, फक्त कोणाशी घेणं नाही, कशाशी घेणं आहे, 2J कारण की हा जो आहे हा एक्स ऍक्सिसचे कॉर्डिनेट, सॉरी वाय ऍक्सिसचे कॉर्डिनेट कोणते आहे, जे. तर माझ्यासाठी एक्स ची व्हॅल्यू 2 बनेल. एक्स ची व्हॅल्यू काय बनेल, 2. कुठून आणली आपण ही व्हॅल्यू, कोणासोबत अँगल बनवत आहे, कोणासोबत बनवत आहे, तर जे सोबत अँगल बनवत आहे. लक्षात आलं का. आता आपल्याला तुम्हाला फाइंड करायचं आहे कशाची व्हॅल्यू, तर याच्या रिझल्टंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा तर फक्त काय सांगत आहे, कोणता वेक्टर याच्यातला यूज होणार आहे. जर इथं म्हटलं असतं की एक्स ऍक्सिस सोबत काढा, तर तुम्ही एक्स साठी कोणती व्हॅल्यू घेतली असती, ही व्हॅल्यू घेतली असती. म्हटलं असतं जे सोबत सॉल्व्ह करा, तर कोणती व्हॅल्यू घेतली असती आपण, ही व्हॅल्यू घेतली असती. ठीक आहे, पहा जर हा पार्ट समजला नसेल तर आपण याला पुन्हा आणखी डिटेलमध्ये एकदा ट्राय करू, समजून घेऊ. अँगल काढायचा आहे हा बीचा, कोणासोबत, वाय ऍक्सिस सोबत. आता वाय ऍक्सिस सोबत कसा अँगल बनेल, तर आपण पहिले समजून घ्यायची आपली डायग्राम. तर आपल्याजवळ 2 वेक्टर असतात. किती वेक्टर आहेत, 2. एक असेल एक्स ऍक्सिस वर, एक असेल वाय ऍक्सिस वर. लक्षात आलं का. जर मला एक्स ला रिप्रेझेंट करायचं आहे कशाच्या टर्म मध्ये, अँगलच्या टर्म मध्ये, काय सांगत आहे पुन्हा लक्षात ठेवा. एक्स लिहून घेऊ मराठीत, ला रिप्रेझेंट करू कशाच्या टर्म मध्ये, अँगलच्या टर्म मध्ये. तर काय फॉर्म्युला असेल, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. हे लक्षात ठेवणे आहे. वायला रिप्रेझेंट करायचं आहे, वायला रिप्रेझेंट करायचं आहे कशाच्या टर्म मध्ये, अँगलच्या टर्म मध्ये. काय असेल फॉर्म्युला, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. आणि याला म्हटलं जात असते रिझॉल्युशन ऑफ 2 व्हेक्टर्स. याला काय म्हणत असतो आपण, तर रिझॉल्युशन ऑफ 2 व्हेक्टर्स. क्लिअर. मग आता एक कोणता तरी माझ्याजवळ एखादा पॉईंट दिला आहे, त्याचं नाव आहे बी बार. लक्षात आलं का. हा जो बी बार आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, तर त्याची व्हॅल्यू आहे 3i प्लस 2j प्लस 4. लक्षात आलं का. ठीक आहे, आता याच्यासोबत जेव्हा अँगल बनेल तर हा अँगल इथं ट्रेस होईल. हा अँगल मला फाइंड करायचा आहे, दॅट इज थिटा. लक्षात आलं का. तर कोणासोबत बनवायचा आहे, तर मला सांगितलंय की वाय ऍक्सिस सोबत बनवायचं. मी कोणाचे कॉर्डिनेट्स घेईल, मग वायचे कॉर्डिनेट्स घेईल. लक्षात आलं का. बरोबर. इथे अर्ध काम यांनी आपलं सोपं करून दिलं. अँगल त्यांनी सांगितलं कॉसचा अँगल आहे, म्हणजे हे समजलं की मला एक्स कॉस थिटाचाच फॉर्म्युला मी वापरणार आहे. बरोबर. काय भेटेल मग, एक्सचे जे चे कॉर्डिनेट कोणते आहे, वायचे कॉर्डिनेट कोणते आपल्यासाठी 2 इज इक्वल टू काय भेटते, आर कॉस थिटा. आता आपल्याला फाइंड करायचा आहे आर. ठीक आहे, आर कसा फाइंड करायचा, रफ मध्ये पाहून घेऊ. आर इज इक्वल टू काय असणार आहे, 3 चा स्क्वेअर 9, सॉरी. ठीक आहे, 3 चा स्क्वेअर डायरेक्ट लिहू 9 प्लस 2 चा स्क्वेअर 4 प्लस प्लस काय येईल 16. किती ते आन्सर, दॅट इज आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 29. आर ची व्हॅल्यू मला भेटली किती, 29. लिहून घेऊ. तर काय मिळेल, 2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 29 कॉस थिटा. मला काय काढायचं आहे, अँगल काढायचा आहे. अँगल म्हटलं तर अँगल काढू. ह्या 29 ला शिफ्ट करून काय भेटेल, 2 बाय 29 इज इक्वल टू कॉस थिटा. थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ पा. कॉस इकडे मल्टिप्लिकेशन, इकडे त्यानंतर डिव्हिजनला, त्याला डिव्हिजन न लिहिता आपण इनवर्सच्या टर्म मध्ये रिप्रेझेंट करत असतो. तर काय मिळेल, 2 अपॉन अंडर रूट ऑफ 29. हे झालं माझ्यासाठी आन्सर. लक्षात आलं का. चला पहा, कोणाला अडचण आहे, ठीक आहे. समजलं, समजलं नसेल तर तसं सांगा, आपण पुन्हा रिपीट करू.
ठीक, चल सेम क्वेश्चन देतो, सॉल्व करून पहा. ठीक आहे, सेम क्वेश्चन. द अँगल मेड बाय द व्हेक्टर बी, बट बी ची व्हॅल्यू मी तुम्हाला तुमच्यासाठी देतो आहे 4i - 2j + 3k. ठीक आहे. व्हॉट इज द अँगल विथ झेड ऍक्सिस? चला काढा आन्सर, सांगा पटकन किती येते. कॉसचं फंक्शन येणार आहे. ओके, हा या क्वेश्चनला सॉल्व करा आणि आन्सर सांगा. किती येते आन्सर? तर मॅग्निट्यूड तेवढंच येणार आहे. किती येईल मॅग्निट्यूड? √29. बरोबर. काय येईल मग आपलं फंक्शन? दॅट इज कॉस इनव्हर्स ऑफ कशासोबत म्हटलंय? झेड. तर कोणता अँगल येईल? 3/29. सॉरी इथं नाही आहे, इथं आपण लिहून घेऊ दॅट इज 29 यायला पाहिजे. समजलं का? करता येईल असं सॉल्व. पहा वेक्टरचे क्वेश्चन कठीण नाही आहेत. लक्षात आलं का? बस आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या वेनं त्याला सॉल्व करायचं आहे. बस ते फक्त आपल्याला समजलं पाहिजे की कशा पद्धतीनं त्याला टॅकल करायचं आहे. लक्षात आलं का? मुळात सीईटी कठीणच नाही आहे. काय होते की आपल्या जवळ ना लॅक ऑफ इन्फॉर्मेशन असते, लॅक ऑफ प्रॅक्टिस असते, त्यामुळे आपल्याला ते एवढ्या क्लिअरली जमत नाही. त्यासाठी आपल्याला त्यावर थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते. जर तुम्ही याची थोडीशी प्रॅक्टिस केली तर ते तुमच्यासाठी इझी होईल. लक्षात आलं का? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा. आता क्वेश्चनची पद्धत चेंज झाली. काय म्हणते? आता क्वेश्चन काय आहे? अ मास ऑफ 2√3 kg is acting upon by two forces which are inclined to each other at 60 degree, each of the magnitude 1 Newton. The acceleration of that mass in SI system is. ठीक आहे, तर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? पहिले क्वेश्चन मध्ये समजून घ्यायचं की क्वेश्चन विचारला कोणत्या पद्धतीचा आहे. मास दिलेला आहे. ठीक आहे, कोणकोणत्या व्हॅल्यू दिल्या ते आपण एकदा मेन्शन करून देऊ. मास दिलेला आहे. ठीक आहे, नंतर काय म्हणताय? किती फोर्सेस लागत आहे? 2 फोर्सेस लागत आहे. ठीक आहे, एक फोर्स असेल माझ्यासाठी F1, दुसरा फोर्स असेल F2. लक्षात आलं का? आणि मास गिवन आहे. आणखी काय दिलेलं आहे? इच अदर. ठीक आहे, ऍक्टेड अपॉन इच अदर. ठीक आहे, आणि त्याचा मॅग्निट्यूड दिलेला आहे इच ऑफ मॅग्निट्यूड 1 न्यूटन. बरोबर आहे. याचा पण मॅग्निट्यूड किती असेल? 1 न्यूटन असेल, एवढं असेल. बरोबर आहे. आता
काय काढायला लावलं? द ऍक्सेलरेशन ऑफ दॅट मास. काय काढायचं आहे? ऍक्सेलरेशन काढायचं आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. आता ऍक्सेलरेशन कसं काढणार सांगा? आपण ऍक्सेलरेशन कशा पद्धतीने काढू? ठीक आहे. आता ऍक्सेलरेशन जर काढायचं आहे तर मला पहिले समजून घ्यायला लागेल की मला एक रिझल्टंट फोर्स काढावा लागेल. काय फाइंड करायला लागेल? एक रिझल्टंट फोर्स काढावा लागेल. अर्ध काम तर आपलं क्वेश्चन्स करून देते. अँगल सांगितलेला आहे, बरोबर आहे. आता sin 30च्या टर्म मध्ये सांगितलं आहे, cos 60च्या टर्म मध्ये सांगितलं आहे आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा त्यांनी दिली आहे. याचा अर्थ तुम्हाला याचं काम पडू शकते. ठीक आहे, पडणारच आहे. बट मला काय माहिती आहे, ऍक्सेलरेशन जर काढायचं आहे तर फॉर्म्युला कोणता यूज होईल? तर मला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू काय असते? मास इंटू ऍक्सेलरेशन, बरोबर. जर मी म्हटलं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू जर ऍक्सेलरेशन असेल तर मला ऍक्सेलरेशन काढायचं आहे. काय भेटल? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू, इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे जाईल तर डिव्हिजनला, तर काय भेटल? ऍक्सेलरेशन काढायसाठी मी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. आता फॉर्म्युला तर क्लिअर झालं किंवा मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता अडचण आहे की मला फोर्स फाइंड करायचा आहे. लक्षात आलं का? आता मला सांगा की फोर्स कसा फाइंड करायचा? सांगा काही आयडिया की इथून आपण फोर्स कसा फाइंड करू? चला सांगा. फोर्स कसा फाइंड करणार? पहा, दोन फोर्सेस सांगितले, एक F1 आणि एक F2, बरोबर आहे. त्याचा मॅग्निट्यूड त्यांनी दिलेला आहे, बरोबर आहे. आणि सांगितलं आहे की दोन फोर्स जे आहे इन्क्लाइंड आहे, एकमेकांसोबत इन्क्लाइंड. हा, त्याच्यावर काम करू. काय आहे? इन्क्लाइन. इन्क्लाइन म्हणजे काय होते? एक चालला आहे इकडे, एक चालला आहे इकडे. हा आहे आपल्यासाठी F1, हा आहे F2. तर रिझल्टंट कुठे असते माझा? माझा रिझल्टंट असा कुठेतरी असते. आपण शिकलो आहे, बरोबर आहे. तर आपण पॅरलेलोग्राम लॉ यूज केला होता. तर कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल आपल्याला रिझल्टंट फोर्स काढण्यासाठी? तर पॅरलेलोग्राम लॉ. काय मिळेल? द फोर्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2 F1 F2 cos थीटा. हा फॉर्म्युला यूज करू. आता फॉर्म्युल्यामध्ये अडचणच काय आहे? F1 ची व्हॅल्यू किती आहे? 1, तर 1 चा स्क्वेअर प्लस F2 ची व्हॅल्यू किती आहे? 1, तर 1 चा स्क्वेअर प्लस 2 F1 इंटू F2, 1 इंटू 1 1, बरोबर आहे. लिहू की स्किप करू? सोडून देऊ. cos थीटा. क्लिअर? चला याला सॉल्व करू. काय मिळेल? 1 प्लस 1 2 प्लस 2 इंटू कॉस किती आहे? 60. ठीक आहे. आता इथे काय येणार आहे? इथे व्हॅल्यू येईल cos 60. cos 60 किती असते? 0.5. 0.5 म्हणजे आपण त्याला 1/2 लिहू शकतो का? हा, लिहू शकतो. तर काय मिळेल? इंटू 1/2. 0.5 पण लिहू शकता. आन्सर शेवटी तेच येणार आहे. तर काय होईल? 1/2 2 टू गेट कॅन्सल. आन्सर किती येते? 1. तर काय आन्सर येणार आहे? √3. तर फोर्स किती भेटला मला? तर फोर्सची व्हॅल्यू भेटली मला √3. समजला का? आता मला फोर्सही भेटलेला आहे, व्हॅल्यू पुट करू, मास पण दिलेला आहे आणि ऍक्सेलरेशन फाइंड करा. चला करा सॉल्व. काय आन्सर आहे ते सांगा मला लवकर. आणि हा आपला आजचा शेवटचा क्वेश्चन आहे. काय येईल मग? तर फोर्स इज इक्वल टू, सॉरी, फोर्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? √3. ऍक्सेलरेशन काढायचं आहे तर काय बनेल? √3 अपॉन 2. असं नाही लिहू आपण. ठीक आहे. हा, ही एक पद्धत थोडीशी लक्षात ठेवा. हे लिहिण्यासाठी थोडंसं कठीण जाईल. कसं लिहू आपण? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू √3 इंटू 1 बाय काय आपल्याजवळ व्हॅल्यू? 2. 3 म्हणजे हे कुठे शिफ्ट होईल? वरच्या साईडने शिफ्ट होईल, बरोबर.
चला करा सॉल्व. बरोबर. रूट थ्री गेट कॅन्सल. काय उरते 1/. लक्षात आलं का? हे व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 2√3 आणि ती व्हॅल्यू डायरेक्ट काय करणार आहे आपण पुट करणार आहे. तर काय होईल √3 आणि √3 गेट कॅन्सल. तर काय उरते फक्त 1/2. 1/2 म्हणजे किती होते 0.5. हे झालं आपलं आन्सर. लक्षात आलं का? हा आज फक्त आपले 6 क्वेश्चन झाले. उद्या आपण आपलं टार्गेट थोडंसं जास्त ठेवू. उद्या आपण ट्राय करू की मिनिमम 10 क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. लक्षात आलं का? ठीक आहे. हा क्वेश्चन असं कोण आहे की ज्याला समजलं नाही, जे प्रेझेंट आहे किंवा जे पाहत आहे ते सांगून द्या मला, की मग आपण याला उद्यापासून ह्याच क्वेश्चन पासून स्टार्ट करू. लक्षात आलं का? ठीक आहे. तिथे थांबायचं. ठीक आहे. थँक्यू.